Well, Mitrano, welcome back to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning the topic electromagnetic waves. आपण डिस्प्लेसमेंट करंट पाहिला. सायंटिस्ट मॅक्सवेलने एम्पियरच्या लॉला मॉडिफाय केलं आणि विदाउट वायर एअरमध्ये व्हॅक्युम मध्ये काहीही नसताना जो करंट ट्रॅव्हल होतो बिकॉज ऑफ चेंजिंग किंवा इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग इलेक्ट्रिक फील्ड तर तो होता डिस्प्लेसमेंट करंट. हे पाहून तुम्हाला आठवलं असेल, आय हॅव ऑलरेडी टॉट इट इन द फर्स्ट लेक्चर की इन द चार्जिंग ऑफ द कॅपॅसिटर इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. बेटा आजचा जो टॉपिक आपला तो आहे एनर्जी डेन्सिटी डिनोटेड बाय छोटा यू. एनर्जीला आपण मोठा यू लिहितो. इलेक्ट्रिक असेल सफिक्स सी, मॅग्नेटिक असेल सफिक्स बी. तर बेटा पहिला आकडा टाकलाय मी, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न अबाउट एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. एनर्जी डेन्सिटी इज एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कशामध्ये? त्या दोन कॅपॅसिटर्स मध्ये जी काही एनर्जी असेल तर ती आपल्याला पाहिजे बेटा. मग आता तुम्हाला माहिती आहे ही पहिली प्लेट ही दुसरी प्लेट हा आणि दोघांच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होतोय. येस ऑर नो बेटा? प्लस टर्मिनल आहे, इट विल अट्रॅक्ट द निगेटिव्ह चार्जेस, ते असे मूव्ह होतील. इथं प्लस, इथं मायनस, इंड्यूस चार्जेस सगळं तुम्हाला माहिती आहे, राईट? सो बेटा इलेक्ट्रिक फील्ड विल बी देअर इन बिटवीन दीज टू प्लेट्स. इलेक्ट्रिक फील्डचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बेटा. ई इज V by D. Potential difference in between these two plates per unit distance between two plates. ठीक आहे ना बेटा? D काय रे? Distance in between these two plates. ठीक आहे. आता हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे याचे जे एनर्जीचं एक्सप्रेशन आहे इन द कॅपॅसिटर्स वी हॅव लर्न. सर आम्ही कधी कॅपॅसिटर शिकलो? इट इज इन क्लास 12th फॉर अस, फॉर स्टेट बोर्ड. ओके बेटा. एनर्जी सफिक्स ई. वाय? बिकॉज इलेक्ट्रिक इन बिटवीन दिस टू प्लेट्स, या दोन प्लेट मध्ये स्टोर झालेली एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे ना बेटा तो आहे 1/2 CV स्क्वेअर. काय फॉर्म्युला बेटा? 1/2 CV स्क्वेअर. 1/2 C is the capacity of the parallel plate capacitor. Okay, C of parallel plate कॅपॅसिटरचा फॉर्म्युला बेटा A epsilon नॉट अपॉन D. जेव्हा व्हॅक्युम असेल, मीडियम असेल तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K येतो पिक्चर मध्ये. ठीक आहे ना बेटा? सो A epsilon naught upon D. We have assumed that there is nothing out there. V चा square. तर बेटा E is V by D. So can I say this implies V will be ED? Okay ना बेटा? V will be ED. Potential difference between two plates will be ED. V चा square काय होईल बेटा? E square D square. Are you agree? Yes sir. हा D गेला, स्क्वेअर मधला एक जण गेला. मग आता मी या फॉर्म्युल्याला असं लिहू का? 1/2 epsilon naught E square. Okay, 1/2 epsilon naught E square. A into D. A into D. A is the area of each plate. Okay. Area is A. A is the area of each plate. D is the distance between two plates. So let's assume एखादा क्यूब आहे किंवा पॅरेलो पाईप त्याचा तयार झाला आहे की नाही इथं. ठीक आहे ना? याला एक ब्लॉक असं कन्सिडर कर. त्याचा व्हॉल्यूम काय होईल बेटा? एरिया इंटू लेंथ किंवा डिस्टन्स डी, एडी. सो बच्चा एडी विल बी व्हॉल्यूम. सो कॅन आय राईट 1/2 epsilon naught E square into capital V. अडचण येईल V for potential, V for volume. So beta, I will mention it as dV. Okay, dV. dV I am taking as volume. Beta, are you understanding? V is the potential difference. All right. मग आता हा dV याच्या खाली येतो. UE upon that dV will be 1/2 epsilon naught E square. So बच्चा एनर्जी डेन्सिटी छोटा u ही ऍक्च्युअल मध्ये काय असते रे बाबा? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जीला यू, व्हॉल्यूमला डीव्ही बोललो मी. पुन्हा पुन्हा सांगते सो दॅट काही कन्फ्युजन नसावं. क्लिअर आहे बेटा? हा इथं खाली आला एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमला मी आता लिहू का स्मॉल यू सफिक्स ई बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक. सो बच्चा यू ई इज 1/2 epsilon नॉट ई स्क्वेअर. बेटा एनर्जी डेन्सिटी आपण काढली. येस सर. बट व्हॉट अबाउट कॅपिटल ई? कॉन्स्टंट और व्हेरिएबल? व्हेरिएबल आहे कारण आपण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर घेतलं होतं बेटा. इज कॉन्स्टंटली इन्क्रीजिंग आणि ई जर का इन्क्रीज होत असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांचे फॉर्म्युला आपण पाहिले होते. त्यापैकी ई वाला जो फॉर्म्युला आहे ना बेटा
कुठे लिहू मी एकदा ही डायग्राम पुसू आता बेटा. यस, ठीक आहे बेटा, लक्ष दे. हा जो ई आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड, ई इज नथिंग बट बेटा काय रे, व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड. येस ऑर नो? व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड. त्याचा फॉर्म्युला माहिती बाळा आपल्याला. ई इज ई नॉट साइन ओमेगा टी मायनस के एक्स किंवा के एक्स मायनस ओमेगा टी. काही अडचण नाही, वन अँड द सेम, प्लस ऑर मायनस डिपेंड्स. ठीक आहे ना. सो बेटा हे जे आहे हा त्याचा फॉर्म्युला आहे, विच वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड, विच वी ऑलरेडी नो, आहे की नाही, आपण प्रॉपर्टीज मध्ये पाहिलेलं आहे. ओके, मग आता याला उचलून इथं जर का टाकलं तर आय विल गेट ऍव्हरेज ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी. ठीक आहे ना, इलेक्ट्रिक फील्डची ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी. ओके, सो आय विल से ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी. ही व्हेरिएबल आहे ना बेटा, ही व्हेरिएबल आहे. एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ही व्हेरिएबल आहे. ओके, आय एम इंटरेस्टेड इन ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी. त्याला मी असं म्हणू, हे बघ, छोटा यूज ऍव्हरेज डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड सफिक्स ई व्ही जी. ठीक आहे, आता ऍव्हरेज काढायचं असेल तर आता मी काय करतो, युई ऍव्हरेजला ह्या अशा दोन ब्रॅकेट्स मध्ये लिहितात किंवा डोक्यावर बार. ठीक आहे ना, मी डोक्यावर बार लिहितो, इज इक्वल टू 1/2 एप्सिलॉन नॉट. आता हा ई चा स्क्वेअर, बघ ई हा फॉर्म्युला आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल बेटा, ई नॉट स्क्वेअर साइन स्क्वेअर के एक्स मायनस ओमेगा टी. ठीक आहे, दोन्ही टर्मचा काय झाला बेटा, स्क्वेअर. आता पुढे बघा, ऍव्हरेज करतोय ना मी. आता ही जी काय साइन स्क्वेअर वाली टर्म आहे, ई नॉट, इथं अँप्लिट्यूड ना इलेक्ट्रिक फील्डच्या वेव्हचं, त्याचा स्क्वेअर आहे. सो दिस इज अ कॉन्स्टंट टर्म. अँप्लिट्यूड तसं कॉन्स्टंट असतं, 1/2 एप्सिलॉन ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. सो एवढ्या टर्म्स कॉन्स्टंट आहे. खाली हा जो एवढा पार्ट आहे, वी हॅव लर्न्ड इन अल्टरनेटिंग करंट चॅप्टर टू फाइंड द ऍव्हरेज. आणि बेटा हा जो साइन स्क्वेअर के एक्स मायनस ओमेगा टी आहे, याचा आन्सर येतो 1/2. किती तर बेटा त्याचा आन्सर 1/2. सो 1/2 एप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर इंटू याचा आन्सर आला 1/2. मग टोटल 1/4, 1/2 आणि हा 1/2, 1/4 एप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर. बेटा वी हॅव फाउंड दिस टू बी ऍव्हरेज. तो जो बार आहे ना डोक्यावर, त्याचा अर्थ काय रे बेटा, दिस इज ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. प्लीज डोंट गेट कन्फ्यूज इन ऍव्हरेज अँड व्हेरिएबल. सो बच्चा दिस इज व्हेरिएबल आणि दिस इज ऍव्हरेज. क्लिअर आहे? काय फरक आहे बेटा व्हेरिएबल आणि ऍव्हरेज मध्ये? व्हेरिएबल मध्ये 1/2 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर आहे आणि ते 1/4 एप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर आहे. ई नॉट, ई नॉट इज कॉन्स्टंट. जेव्हा आपण ऍव्हरेज घेतो ना, त्यात व्हेरिएबलचा संबंध नाहीये. ही ई नॉट आहे आणि इथं ई आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा, स्क्रीनशॉट घ्या. बेटा एनर्जी डेन्सिटी आपण इलेक्ट्रिक फील्ड साठी पाहिली, व्हेरिएबल, ऍव्हरेज. आता सेकंड एनर्जी डेन्सिटी मॅग्नेटिक फील्ड साठी. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड ना बेटा, वी हॅव ऑलरेडी लर्न, फ्लक्स मध्ये चेंज झाला की ईएमएफ इंड्यूस होतो. दिस वॉज डन बाय मायकल फॅरेडे. हे सेटअप काय दिसतोय, एक ग्लासच्या वेसलवरती हे वायर वुंड केलंय, नॉन कंडक्टिंग बेसवरती वायर असं झुम 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 बांधलं की तो काय झाला बच्चा, सोलोनॉइड. त्याला मी खाली ह्या अशा टर्म्स मध्ये दाखवलंय. ठीक आहे ना, ही एखादी कॉईल आहे बेटा, एखादी कॉईल अशी टर्न केली की तो काय बनतो बेटा, आयदर सोलोनॉइड. ठीक आहे ना, मग आता इथं बघ एन नंबर ऑफ टर्न्स आहेत. हा बघ, पहिला टर्न, दुसरा टर्न, तिसरा टर्न, एन नंबर ऑफ टर्न्स प्रति युनिट लेंथ. तर हा जो हिशोब आहे हा छोटा आहे ना बेटा, कॅपिटल एन पर युनिट लेंथ, एन फॉर द नंबर ऑफ टर्न्स, एल फॉर द लेंथ. क्लिअर आहे? अच्छा, मग आता बेटा मला पाहिजे एनर्जी. तर इथे याच्यामध्ये जी एनर्जी आहे, तर दॅट एनर्जी ऍक्च्युली यू आणि मॅग्नेटिक फील्ड. तर बेटा एखाद्या इंडक्टर मध्ये, ठीक आहे ना, इंडक्टन्स इज डिनोटेड बाय यल. इंडक्टन्स ही एक प्रॉपर्टी ऑफ कॉईल आहे. जसं वायर मध्ये इलेक्ट्रॉन्स आर अपोजिशन टू करंट, तसं इंडक्टन्स हा करंटला अपोज करतो याच्यामधल्या.
इंडक्टन्स ही कॉइलची प्रॉपर्टी बेटा. जसा रेजिस्टन्स तसा कॉइल साठी काय बच्चा इंडक्टन्स यल. ठीक आहे. अच्छा, मग आता UB is 1/2 Li square. UB is 1/2 Li square. In the electromagnetic induction, we have finished this. ठीक आहे, 1/2 Li square. आता L आणि I ह्या दोन गोष्टी मला पाहिजेत. L कसा भेटेल बेटा मला, तर बघा आता लक्ष दे. I मला भेटल बी सोलोनॉइड, हा जो सोलोनॉइड ना त्याच्यातनं. When the current in this coil will get changed, flux will be changed. ठीक आहे. सो फॉर अ कॉइल मी एकदा ह्या L साठी पाहतो आता बघा. तर बेटा फ्लक्स चेंज इज प्रोपोर्शनल टू करंट. ह्या कॉइल मधनं ही जी कॉइल दिसते, जेवढा प्रत्येक जी कॉइल ना बेटा तिचा रेट ऑफ चेंज ऑफ जर करंट केला, हा जो करंट आहे इन्क्रीज करा डिक्रीज करा इंक्रीज करा डिक्रीज करा, हा चेंज केला तर ह्या कॉइल मधनं फ्लक्स जनरेट होईल. ओके बेटा, हा जो करंट बघ गोल आहे ड्र, तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो जितका ज्यादा करंट चेंज करणार तेवढं ज्यादा फ्लक्स, फ्लक्स म्हणजे काय फ्लो मॅग्नेटिक लाईन्सचा त्या कॉइल्स मधनं जास्त असेल. क्लिअर आहे बेटा. सो बेटा जितका ज्यादा आय तेवढा ज्यादा फ्लक्स चेंज. ठीक आहे. तर आता हा प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढून कॉन्स्टंट टाकायचा यल. यल इज द प्रॉपर्टी ऑफ पोजिशन ऑफ दॅट कॉइल विच इज कॉल्ड एज इंडक्टन्स. ठीक आहे. सो फाय इज यल आय. बेटा दिस इज फॉर 1 टर्न नाही का, फ्लक्स लिंक्ड विथ 1 टर्न. तर n times phi will be Li, will be for n number of turns. क्लिअर आहे. मग आता इथून मला पाहिजे L, सो बच्चा L will be n times phi upon I. ओके बेटा, जो फायचा बेसिक फॉर्म्युला आहे, ओके नंतर स्क्रीनशॉट काढून घे. फाय फ्लक्स इज स्केलर क्वांटिटी बेटा बी डॉट ए, म्हणजेच बी ए कॉस थिटा, व्हेअर थिटा इज द अँगल बिटवीन बी अँड ए. आता या डायग्राम मध्ये तू जर का पाहशील तर मॅग्नेटिक फील्ड तिकडे आहे. कशामुळं, तर बेटा करंट हा असा आहे नाही का, करंट जर का असा असता तर तो इकडे गेला असता. बी एरिया वेक्टर ऑफ द कॉइल त्याच्याच डायरेक्शन मध्ये. सो यू कॅन सी थिटा इज 0, दोघं पॅरलल आहे. थिटा 0 तो कॉस 0 इज 1. सो फाय विल बी बी ए, एका टर्न साठी बी ए. आर यू ऍग्री ना बेटा. चल एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे मी ते पुसतो. ओके, सो फाय इज बी ए. कॅन आय राईट n टाइम्स फाय काय रे बच्चा बी ए अपॉन आय. ऑल राईट. आता हा जो बी आहे, कॅन आय राईट एल इज इक्वल टू बी फॉर द सोलोनॉइड. बघा मी तो फॉर्म्युला लिहितो. बी फॉर सोलोनॉइड इज म्यू नॉट एन आय. कोणता एन आहे बेटा, छोटा एन. छोटा एन काय, हिशोब नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ठीक आहे. आता एल ला काय लिहू इथून एन टाइम्स, बरं का बी ची व्हॅल्यू टाका म्यू नॉट एन आय. हे बघ ना, एन तसाच ठेवला, बी टाकला सोलोनॉइड साठी म्यू नॉट एन आय इज द एरिया ऑफ द कॉइल, तसाच ठेवतो अपॉन खालचा हा आय. नाव यू कॅन सी वरचा आय खालच्या आयला खाऊन टाकल. हा जो कॅपिटल एन आहे बरं का, दिस इम्प्लाइज मोठ्या एन ला मी लिहू का छोटा एन एल. येस ऑर नो. ठीक आहे. मोठा एन विल बी एन इंटू एल. बेटा छोटा एन इंटू एल जर का टाकलं तर इंटू म्यू नॉट एन इंटू ए अपॉन एल. सॉरी सॉरी सॉरी, हा गेला खालचा गेला, इथं खाली 1 आहे आता. ऑल राईट. मग आता मी असं म्हणू का की बाबा इंडक्टन्सला आय कॅन राईट म्यू नॉट, हे बघा म्यू नॉट छोटा एन इंटू छोटा एन एन स्क्वेअर इंटू एरिया इंटू लेंथ. वाय आय हॅव केप्ट लेंथ, कारण मला याचे व्हॉल्यूम करे, दॅट्स वाय. क्लिअर आहे. ठीक. सो बेटा हा जो यल आहे हा मला भेटला, मी याला म्हणतो 1. विषय राहिला करंटचा. ठीक आहे. आता बी फॉर द सोलेनॉइड इज म्यू नॉट एन आय, तुमच्या समोर फॉर्म्युला आहे का नाही. देअरफॉर आय विल बी बी अपॉन म्यू नॉट एन. याला काय म्हणतो बच्चा मी 2. आणि आता मी याला म्हणू का हे आपलं हिरो इक्वेशन आहे स्टार. सो पुट
1 and 2 कुठं रे बेटा? आपल्या स्टार इक्वेशन मध्ये. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे म्हणजे मी पुसतो. बघा आता, यू बी विल बी 1/2 एल ला उचलून टाकू आपण म्यू नॉट एन स्क्वेअर एल. आय चा स्क्वेअर, आय तर हाय, स्क्वेअर केला तर बी चा होईल बी स्क्वेअर अपॉन म्यू नॉटचा स्क्वेअर एनचा स्क्वेअर. एनच्या स्क्वेअरला एनचा स्क्वेअर जाईल, म्यू नॉट कॅन्सल होईल, स्क्वेअर मधला एक जण कॅन्सल होईल. याला मी असं लिहू का 1/2 बी स्क्वेअर अपॉन म्यू नॉट आणि एरिया इंटू लेंथ आहे बेटा व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला तुम्हाला माहिती आहे आपण काय लिहितो डीव्ही. प्लीज मेक नोट ऑफ दिस पॉइंट. व्हॉल्यूमला आपण इथे डीव्ही मेन्शन करतोय सो दॅट देअर मस्ट नॉट बी एनी कन्फ्युजन. सो बच्चा UB upon DV is 1/2 B square upon mu naught. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी डेन्सिटी आहे सफिक्स बी, कारण की ती मॅग्नेटिक फील्डची आहे. क्लिअर आहे बेटा? ठीक आहे ना? येस, क्लिअर आहे. ही काय आली? व्हेरिएबल. वाय? बी इज व्हेरिएबल बेटा. जोपर्यंत चेंज करंट किंवा इन्क्रीज किंवा डिक्रीज होतोय, मी मागाशीच बोललो चेंजिंग करंट मुळेच फ्लक्स चेंज होतोय, झालेल्या फ्लक्स चेंज मुळेच ईएमएफ किंवा करंट इंड्यूस होतोय, राईट? म्हणजे बच्चा हे व्हेरिएबल आहे. काय हे? व्हेरिएबल. आणि मग मगाशी जसं इलेक्ट्रिक साठी केलं होतं तसं आय हॅव टू फाइंड ऍव्हरेज व्हॅल्यू नाव. ठीक आहे, मी आता ह्या पलीकडच्या पार्ट मध्ये ते करतो. नाव वी विल फाइंड ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एनर्जी डेन्सिटी. ठीक आहे, सो बेटा बी इज, आता इथं जो बी आहे, हा जो बी आहे बच्चा, हा व्हेरिएबल मॅग्नेटिक फील्ड आहे. काय बेटा? व्हेरिएबल मॅग्नेटिक फील्ड. जसं मगाशी व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड होतं. ठीक आहे, मग आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बी इज बी नॉट, सेम ई सारखा, साइन के एक्स मायनस ओमेगा टी. क्लिअर बेटा? ठीक, आता त्याला उचला आणि इथं टाकून द्या, जेणेकरून आपल्याला काय भेटेल बेटा? आता ऍव्हरेज, ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी कोणाची भेटणार आहे बेटा मला? ही ऑफ इलेक्ट्रिक का मॅग्नेटिक? मॅग्नेटिक फील्ड, सेम जशी आपण इलेक्ट्रिकची केली होती. ठीक आहे, एवरेज एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. चलो यू बी एवरेज केलं तर डोक्यावर बार टाका. 1/2 बिचारा कॉन्स्टंट आहे, 1/2 कॉन्स्टंट आहे. तो खालचा म्यू नॉट इज ऑल्सो कॉन्स्टंट, परमेबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. खाली बी चा स्क्वेअर आहे. सो बच्चा तिची व्हॅल्यू आहे लाईक बी नॉट स्क्वेअर, ओके, साइन स्क्वेअर के एक्स मायनस ओमेगा टी इज एव्हरेज व्हॅल्यू. अल्टरनेटिंग करंट चॅप्टर मध्ये this is something which we have already discussed. It comes 1/2. B not square the constant है ना बेटा, okay, which is 11th वाले स्टुडंट ने जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. Okay, I will write UB average will be 1/2 into 1 by mu naught into B naught the square constant है बेटा and 1/2. All right, so बच्चा UB average is finally 1/2, 1/2 झाला 1/4 B naught square upon epsilon naught. Please understand the difference beta, understand the difference. I would like to mention this thing again ki beta this is average, okay, this was variable, इथं b आहे, इथं b naught आहे. So 1/2 b square upon mu naught किंवा b square upon 2 mu naught, इथे 1/4 b square upon mu naught. चतकोर आहे, ही अर्धी आहे. Try to understand. Screenshot घ्या. बेटा one important question we will solve, show that it's actually not concept but for conceptual clarity this question is very important to show electric field energy and magnetic field energy, they both are same, they both are interconvertible. दोघांची ही value technically same आहे, that we have to show that average density of electric
अँड मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल. ठीक आहे, दोघांची ही एनर्जी आपल्याला दाखवायची की इक्वल आहे. एक काम करू बेटा आपण, छोटा यू इज द एनर्जी डेन्सिटी, सफिक्स ई मीन्स इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी, पण कोणती बेटा? ऍव्हरेज. आपल्याला माहिती आहे ऍव्हरेज साठी 1/4 चतकोर लक्षात ठेवायचं. ऍव्हरेज साठी चतकोर आहे, व्हेरिएबल साठी 1/2 आहे. व्हेरिएबल मध्ये बी आहे, ऍव्हरेज मध्ये बी नॉट आहे किंवा ई नॉट आहे, नॉट ऍव्हरेज मध्ये. ठीक आहे ना? अच्छा, नुसता रट्टा नाही मारायचं. यू हॅव टू ऍक्च्युअली रिमेंबर की बेटा यू ई ऍव्हरेज इज 1/4. काय बेटा? एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर का ई नॉट स्क्वेअर? ई नॉट स्क्वेअर. कशामुळं? ऍव्हरेज. आता 1/4 एप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर हा झाला ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी इन द इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. मला याला कोणाकडे घेऊन जायचंय? 1/4 बी नॉट स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. काय प्रूव्ह करायचंय? 1/4 बी नॉट स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये ही गोष्ट माहिती आहे की सी इज ई नॉट अपॉन बी नॉट. गडबड नाही करायची हा, अगोदर इलेक्ट्रिक नंतर मॅग्नेटिक. ई नॉट बाय बी नॉट इज सी, राईट? मग मी ई नॉट ला काय लिहू शकतो? सी टाइम्स बी नॉट. ओके बेटा, सो दिस इज 1/4 एप्सिलॉन नॉट. ई नॉट ला काय लिहू? सी बी नॉट ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू छोट्या सी चा स्क्वेअर इंटू बी नॉटचा स्क्वेअर. सी चा अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ह्या सी चा अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बेटा, 1 अपॉन अंडर रूट म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. सो 1/4 एप्सिलॉन नॉट. सी चा स्क्वेअर, हा सी आहे, स्क्वेअर केला तर काय होईल? एकाच एक, खालचं रूट गायब, म्यू नॉट एप्सिलॉन नॉट इंटू बी नॉट स्क्वेअर. ठीक आहे, ह्या एप्सिलॉन नॉटला हा एप्सिलॉन नॉट गेला आणि वी हॅव प्रूव्ड. बघ ना, 1/4 बी नॉट स्क्वेअर, बी नॉटचा स्क्वेअर अपॉन काय बेटा? एप्सिलॉन नॉट. ही यू ई ऍव्हरेज आहे आणि ही काय भेटली बेटा मला? दिस इज नथिंग बट यू बी ऍव्हरेज. येस ऑर नो? सो फायनली यू ई ऍव्हरेज सेम ॲज यू बी ऍव्हरेज, म्हणजेच ऍव्हरेज एनर्जी डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्डची तेवढीच मॅग्नेटिक फील्डची. क्लिअर आहे? घ्या स्क्रीनशॉट. टोटल एनर्जी डेन्सिटी बेटा, एनर्जी डेन्सिटी आपण पाहिली एकदा इलेक्ट्रिक फील्डची, एकदा मॅग्नेटिक फील्डची. व्हेरिएबल होतं 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर फॉर इलेक्ट्रिक फील्ड. आपण मग ऍव्हरेज काढलं बेटा, 1/4 एप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर, right? Similarly, for the magnetic field, when the variable magnetic field was there, 1/2 b square upon mu naught. But while average term came, average साठी 1/4 b naught square upon mu naught. ह्या गोष्टी झाल्या. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये दोन्ही वेक्टर बेटा, ई बी एकाच वेळी, मॅक्झिमम एकाच वेळी, मिनिमम, राईट? आणि इक्वल एनर्जी डिस्ट्रीब्यूट होते, विच वी हॅव प्रूव्ड. तर बच्चा, टोटल एनर्जी डेन्सिटी फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह यू विल बी, दोघं ना, इलेक्ट्रिक अधिक मॅग्नेटिक. हे दोन्ही पण काय लिहिलेत मी? ऑब्विसली ऍव्हरेज. व्हॉट आय हॅव रिटन बेटा? ऑब्विसली आय हॅव रिटन ऍव्हरेज, विच इज इक्वल टू 1/4. ओके, व्हॉट इज यू ई ऍव्हरेज? मी पुन्हा एकदा अजून एक स्टेप वाढवतो बेटा. यू ई प्लस यू बी म्हणजेच यू ई ऍव्हरेज प्लस यू बी ऍव्हरेज. दिस इज 1/4 एप्सिलॉन नॉट ऍव्हरेज, दॅट्स वाय ई नॉट स्क्वेअर. आणि हा चतकोर 1/4 पी नॉट स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. आता बेटा यू ई आणि यू बी दे बोथ आर सेम. यू ई आणि यू बी they both are same because they both are interconvertible. Energy can be converted from one form to another. Electric वाली magnetic मध्ये, magnetic वाली electric मध्ये. Are you understanding? So in general I can say also जी यू आहे बेटा, ती यू इलेक्ट्रिक प्लस यू मॅग्नेटिक. मग यू ई प्लस यू ई असं लिहू शकतो मी. वाय? तर बेटा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक energy is always equally distributed in magnitude, it is always same. So बच्चा I can write it as
2 times UE, which means 2 times. What is UE? Average density, which is 1 by 4 times epsilon naught E naught square. Average है ना, right? So beta, this is 1/2. बघ ना, 1/2 epsilon naught E square. Beta, have you understood this? Have you understood this clearly? किंवा I can write it as U is equal to UB plus UB. अच्छा मी असं लिहितो UE plus UB. याला लिहितो UB plus UB. कारण बेटा एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड. सो UE आणि UB सेम आहे. तर मी यावेळेस काय केलं, UE ला UB लिहिलं. म्हणजेच मी याला असं लिहू का 2 टाइम्स UB, राईट. आता आपल्याला माहिती आहे 2 टाइम्स UB काय आहे बेटा, ऍव्हरेज 1 by 4 B नॉट स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. 1/2 होऊन जाईल. येस ऑर नो बेटा? सो 1/2 B नॉट स्क्वेअर, जागा कमी मी पुढे लिहितो, 1/2 B नॉट स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा ही चतकोर आणि ही चतकोर होणार तर अर्धीच आहे. इथं पण बघ अर्धी किंवा अर्धी. Are you understanding? You can express by all the ways, but you have to remember either you can write in this way or you can write in this way. This is the total energy density. Okay, beta? Total energy density. Either write in this way or write in this way. Okay? Ashilia, Ashilia, किंवा Ashilia, you have 3 options to write. ठीक है ना? This is just the way of expressing. Yes, screenshot.